माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्यावरची ती शाई अजून सुकलेली नाही. तोच अजून एक मंत्री घरी जाणार असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला तोंड फुटलंय. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. खरं तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारून काही तासही उलटले नाहीत, तोच हा दावा करण्यात आलाय. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत. पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून धरत आहेत, हे फार विचित्र वातावरण आहे. ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? गुंड सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत. आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जात आहे ते कोण आहे? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे. रिक्षावालाचा भाऊ. आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. आता ही चर्चा का रंगली आणि उद्धव ठाकरेंचा इशारा नेमका कुणाकडे आहे हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी ही चर्चा का आणि कशी सुरू झाली ते पहा. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. दुर्बल घटकांसाठी असलेलं घर कोकाटेंनी मुख्यमंत्री कोट्यातून घेतलं. त्यासाठी खोटी कागदपत्र आणि माहिती दिल्याचं कोर्टात सिद्ध झाल्यानंतर कोर्टानं कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर कोकाटेंना मंत्रिपदावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांना टीकेची आयती संधी चालून आली. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत. उद्धव ठाकरेंनी आज एक टीका केली आहे की 2 मंत्री गेले, आता तिसऱ्या मंत्र्यांची वर्णी लागणार आहे. म्हणजे अगोदर धनंजय मुंडे, आता माणिकराव कोकाटे आणि तिसरा मंत्री पण घरी जाणार आहे, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यांनी करत राहू त्यांचं काम. त्यांनी काय अजून काय असतील, कोणाचे पुरावे असतील, काय असेल हे त्यांनी द्यावेत. तसं काही खरंच काही फार ठोस पुरावे असतील किंवा कोणी फार मोठी चूक असेल तर मला वाटतं त्याच्यावर कारवाई होईल. कारवाईला कुठेही मुख्यमंत्री महोदय किंवा आमचं शासन मागे पुढे पाहणार नाही. कोणाची त्या ठिकाणी चूक असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न आमचे अजिबात नाही आहेत. आणि तुम्हाला दिसतंय या 2-3 प्रकरणावरून मी सगळ्यांवर कारवाई करतो. खरं तर फडणवीस सरकार सत्तेत येऊन पुरं 1 वर्ष झालंय. पण या काळात 2 मंत्र्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे राजीनामा देण्याची वेळ आली आहे. यापूर्वी धनंजय मुंडेंनी प्रकृतीचं कारण देत राजीनामा दिला. पण खरं तर त्यांच्यावर संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी जवळीक भोवल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जातं. कारण याच कारणामुळे धनंजय मुंडेंना विरोधकांनी धारेवर धरलं होतं. तसंच त्यांच्या कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळातील खरेदीत आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपदावरून पायउतार झाल्याचं बोललं जात आहे. मुंडेंपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या कोकाटेंनाही मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलंय. गेल्या वर्षभरात सरकारमधील काही मंत्री यांना त्या कारणामुळे वादात सापडले. त्यामुळेच आता पुढचा नंबर कोणाचा यावरून चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.